सत्तेत कुणीही बसू दे, मी आरक्षणासाठी भांडणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सत्ता आली म्हणून मस्तीत यायचं नाही, मराठ्यांशी बेईमानी करायची नाही, नादाला लागायचं नाही. मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कुणी येऊ शकत नाही. एकदा मराठा रस्त्यावर उतरला ना, मग आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही. सत्तेत कुणीही बसू द्या, मी त्याला सोडणार नाही. सत्तेतल्याच माणसाला भांडावं लागत असतं, ते सत्तेत नसते तर मग विरोध करणाऱ्याचं कारणच काय. आरक्षणासाठी मी भांडणार आणि सोडणार नाही. सरकार स्थापन झाल्यावर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला 10,000चा भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षामार्फत तालुक्यातील पळाशी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यात सरकारविरोधी विविध घोषणा देण्यात आल्या. यापुढे योग्य भाव न मिळाल्यास पक्षामार्फत मोठं आंदोलन उभारण्यात येईल अशी माहिती जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी दिली आहे. नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाट्याजवळ शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा या मागणीकरता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संतांना निमंत्रण देण्यात आलंय. पंढरपुरातील संत महात्म्यांना हे निमंत्रण गेलंय. वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी मुंबईकडे रवाना झाली आहे. वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण वीर महाराज यांनी ही माहिती दिली. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत नाही. गरज असेल तर या, नाहीतर चालते व्हा अशी सांगायची ताकद भाजपनं ठेवली आहे. उद्याच्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विचाराला कुठेही किंमत दिलेली नाही. तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या, नाहीतर आमच्यासोबत अजित पवार आहेत. एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली आहे. भाजपनं शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडण्याचं पाप केलं असं विनायक राऊत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी तांत्रिक बाब असेल तर मग शपथ का घेत आहात? शपथ घेण्याच्या कार्यक्रमावर करोडो रुपये का खर्च केला जातोय? पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांना मुंबईत का बोलवलं जातंय? तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक केली की आता बस झाली. आता जे काही देवे लावायचे ते लावा असं विनायक राऊतांनी म्हटलंय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती मिळते. वर्षा बंगल्यावर शिवसेनेतील सर्व आमदारांची एकत्रित बैठक सुरू झाली. गृहमंत्रीपदाचा तिढा सुटला. गृहमंत्रीपद भाजपकडेच राहणार अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाट्यावर उबाटा सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. यामुळे शेतीमालाला चांगला दर देण्याची प्रमुख मागणी यावेळेला आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा अशी सरकारकडे जोरदार मागणी करत घोषणाबाजी केली. महायुतीचा महाशपथविधी सोहळा उद्या मुंबईमध्ये पार पडतोय आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. त्याकरता देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील लाडक्या बहिणी नागपूरवरून हा सोहळा अनुभवण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. विधानसभा सदस्य आणि विधिमंडळ बैठकीत एकमताने म्हणजेच सर्वसंमतीनं विधिमंडळ गटनेते म्हणून पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांनी त्याला संमती दिली. एकच प्रस्ताव आला. इतर कोणतंही नाव पुढे आलं नाही. आज संसदीय नेता निवड प्रक्रिया चांगल्या वातावरणात पार पडली असं केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी म्हटलंय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमंडळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, मेघना बोर्डीकर, योगेश सागर, गोपीचंद पडळकर, आशिष शेलार या नेत्यांनी अनुमोदन दिलं. भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांना पत्र दिलं जाईल आणि त्यानंतर सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये विश्वासघात केला नसता तर आज त्यांचा सन्मान काळ असता असं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केलंय.
आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव दिलाय. सर्वांनी एकमेकांना देवेंद्र फडणवीस यांना एकमेकांना गटनेता म्हणून निवडलंय. एकाही सदस्यानं स्वतंत्र मत व्यक्त केलं नाही असं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्र फडणवीस जीव ओतून काम करतील असा विश्वास सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केला. 7, 8 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होत आहे. 7 आणि 8 तारखेला सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतापदी निवड झाल्यानंतर नंदुरबारमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. नंदुरबार शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानं पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स हातात घेत ढोल वाजवत पेढे वाटत भाजपा कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला. देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानं नागपूर येथील फडणवीसांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत जल्लोष केला. भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर अहिल्यानगर शहर भाजपनं जल्लोष केला. फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला तर महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळली. एकमेकांना लाडू भरवत जोरदार घोषणाबाजी यावेळेला करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्ष विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश धस मित्रमंडळाच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात आली. आनंदोत्सव साजरा करत बाहुबली देवाभाऊ यांना पुढील मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यावेळेला प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाण्यातील भाजपा कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपा कार्यालयातून लाडूंचं वाटप देखील करण्यात आलं. फडणवीसांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानं भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुंबईत भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे जालना भाजपा कार्यालयासमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी नेतापदी नियुक्ती झाली. त्यानंतर फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील हे देखील निश्चित झालं. या आनंदामध्ये पनवेलमध्ये भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बँडच्या तालावर ठेका धरला. तसंच फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. दरम्यान भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर देखील जल्लोष साजरा करण्यात आला. पनवेलमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या शपथविधीसाठी इतर राज्यांचे प्रमुखही हजर राहणार आहेत. दिल्ली, मणिपूर, नागालँड आणि मेघालय राज्याचे प्रमुख आणि आमदार आज मुंबईत आलेले आहेत. महायुतीच्या शपथविधी समारंभात तिन्ही पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते हजेरी लावत आहेत. ईव्हीएम मशिनीविरोधात ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोहीम सुरू झाली आहे. ईव्हीएम मशीनवर बंदी आणून निवडणुका मतपत्रिकेवर घ्यावी यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र आव्हाड मोहिमेत सहभागी होत 10,000 पत्र द्रौपदी मुर्मू यांना पाठवणार आहेत. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाजूला स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली.
ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत त्याविरोधात जळगावमधील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. मतदारांनी केलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान दाखवण्यात आल्याचा आरोप करत पुन्हा मतदान घेण्याची मागणी या महिलांनी केली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा घोळ झालेल्या मतदानापेक्षा कमी मतदान ईव्हीएम मशीनमध्ये दाखवत आहे. त्यामुळे पुन्हा मतदान प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी मोर्चेकरी महिलांनी केली. महाराष्ट्रात जातीय राजकारणाचा ज्यांनी पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थाने धुळीला मिळाली आहे, असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलंय. शरद पवारांच्या राष्ट्रपतींना स्वाक्षरी मोहीम राबवली. राष्ट्रपतींना 10,000 पोस्ट कार्ड पाठवण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानं जळगावात जल्लोष करण्यात आला. जळगाव शहरातील भाजपा कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. ढोल ताशांच्या गजरामध्ये नृत्य करत फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मार्कडवाडीमध्ये घडलं ते लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. लोकांनी स्वतःच्या पैशांनी मतदान करून घेण्याचा प्रयत्न केलाय, मात्र सरकारनं त्यांना पोलिसांच्या दबावाखाली मतदारांपासून रोखलंय. हे सगळं केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकशाहीच्या जागी ठोकशाही आणण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे हे जनतेच्या मनातील सरकार नाहीये, हे सगळ्यातून दिसतंय, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.